हाय फ्रेंड्स, परम एज्युकेशन मध्ये मी अनिल जाधव आपलं स्वागत करतो. आज आपण क्लास 9 चा मॅथ 2 चा फर्स्ट टॉपिक बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री शिकणार आहोत. आता 8वी पर्यंत तुम्ही एकच मॅथमॅटिक्सचं बुक बघितलेलं आहे. आता 9th मध्ये दोन बुक असणार आहेत, एक मॅथ फर्स्ट आणि मॅथ सेकंड. तर जे मॅथ फर्स्ट आहे त्याला आपण म्हणतो अल्जेब्रा आणि जे मॅथ सेकंड आहे त्याला आपण म्हणतो जॉमेट्री. मॅथ फर्स्ट त्याला आपण म्हणतो अल्जेब्रा आणि मॅथ सेकंड जे आहे त्याला आता आपण म्हणतो जॉमेट्री. मॅथ फर्स्ट मॅथ सेकंड म्हणजे अल्जेब्रा अँड जॉमेट्री. म्हणजे अल्जेब्रा आणि जॉमेट्री मिळून तुम्हाला 100 मार्क्सचा पेपर असेल. मग या ठिकाणी आज आपण मॅथ सेकंड स्टार्ट करतोय आणि त्या मॅथ सेकंड म्हणजे जॉमेट्री मधला फर्स्ट टॉपिक बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री. तर जॉमेट्री म्हणजे काय, त्याचा उपयोग कुठे होतो, तर जॉमेट्रीचा उपयोग हा टोटल इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये होतो. म्हणजे पूर्ण जॉमेट्री नसेल तर इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये कुठलंही कन्स्ट्रक्शन करणं, कुठलंही स्ट्रक्चर बनवणं इम्पॉसिबल आहे. आता तुमच्या बुकमध्ये एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे बघा. या ठिकाणी पिरॅमिड्स दिसत आहेत, बरोबर आहे. आता या फिगर मध्ये दिसताना हा पिरॅमिड छोटा छोटा वाटेल, पण इजिप्तचा पिरॅमिड तुम्हाला माहिती आहे अतिशय टॉल आहे, खूप उंच आहे. ठीक आहे. तर 300 वर्षापूर्वीचा हा पिरॅमिड आहे. तर त्यावेळेचे जे बनवणारे असतील इंजिनियर किती ब्रिलियंट असतील, ते टॅलेंटेड असतील की जो 300 वर्षापूर्वी बनवलेला पिरॅमिड सुद्धा आज ॲज इट इज आहे. ठीक आहे. तर आता याची इन्फॉर्मेशन गुगलवर तुम्हाला मिळेलच. हा पिरॅमिड 300 वर्षापूर्वीचा आहे. त्या ठिकाणी 20 वर्ष कंटिन्यू या पिरॅमिडचं काम चाललेलं होतं, नियरली अप टू 20 इयर्स. आणि 20,000 कामगार त्या ठिकाणी पिरॅमिड बनवण्यासाठी काम करत होते. म्हणजे विचार करा किती म्हणजे कठीण गोष्ट आहे. ठीक आहे. आता कुठलंही कन्स्ट्रक्शन असो त्यासाठी जॉमेट्रीची गरज पडते, बरोबर आहे. म्हणजे जनरली हे सांगायचं मला की जॉमेट्रीचा उपयोग कुठे होतो. ठीक आहे. कुठले कन्स्ट्रक्शन, कुठले आता मोठमोठ्या बिल्डिंग्स आहेत, ह्या जॉमेट्री शिवाय बनवणं इम्पॉसिबल गोष्ट आहे. मग ठीक आहे, आता या जॉमेट्री शिवाय बनवणं इम्पॉसिबल आहे, परंतु ही जॉमेट्री म्हणजे नेमकं काय आहे, तर जॉमेट्री हा वर्ड जो आलाय तो ग्रीक वर्ड जिओ आणि मेट्रिया. मेट्रिया किंवा काही बुक मध्ये याला मेट्रॉन, जुन्या बुक मध्ये मेट्रॉन सुद्धा म्हटलेलं आहे. ठीक आहे. जिओ आणि मेट्रिया म्हणजे जिओ म्हणजे अर्थ, अर्थ म्हणजे लँड, बरोबर आहे. अर्थ म्हणजे लँड आणि मेट्रिया म्हणजे मेजरिंग म्हणजे मेजरमेंट, म्हणजेच अर्थचं मेजरमेंट किंवा मेजरमेंट ऑफ अर्थ. जॉमेट्री म्हणजे मेजरमेंट ऑफ अर्थ. इट इज जनरेटेड म्हणजे जॉमेट्री इज जनरेटेड फ्रॉम ग्रीक वर्ड्स जिओ मीन्स अर्थ अँड मेट्रिया मीन्स मेजरिंग इज मेजरमेंट. म्हणजे अर्थचं मेजरमेंट आपल्याला जॉमेट्री मध्ये बघायचं जनरली. जॉमेट्री म्हणजे काय, अर्थचं मेजरमेंट. अर्थ म्हणजे काय, आता लँड म्हणजे या ठिकाणी लँडचं मेजरमेंट म्हणजे यामध्ये येणारे वेगवेगळे शेप, वेगवेगळे ऑब्जेक्ट, या सगळ्या गोष्टींचं मेजरमेंट जे आहे हे अर्थचं म्हणजे टोटल यात इन्क्लूड असणाऱ्या सर्व गोष्टींचं मेजरमेंट म्हणजेच आपल्या जॉमेट्री. म्हणजेच काय, जॉमेट्री. ठीक आहे. ओके. तर अर्थचं मेजरमेंट म्हणजे अर्थ मध्ये इन्क्लूड असणाऱ्या सर्व गोष्टींचं मेजरमेंट म्हणजेच काय, तर जॉमेट्री. हे सर्व गोष्टी जॉमेट्री मध्ये इन्क्लूड होतात. ठीक आहे. आता जॉमेट्री मध्ये आपल्याला फर्स्ट पॉइंट बघायचा आहे, तर बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री मध्ये पॉइंट, लाईन आणि प्लेन. तर पॉइंट कशाला म्हणायचं, लाईन कशाला म्हणायचं आणि प्लेन कशाला म्हणायचं. ठीक आहे. तर पॉइंट म्हणजे काय, तर या ठिकाणी हा जो आहे याला आपण पॉइंट म्हणतो. आता या ठिकाणी मी थोडासा तुम्हाला दिसण्यासाठी मोठा केलाय. सपोज आता या ठिकाणी आम्ही असा दिलाय छोटासा, हा सुद्धा काय पॉइंट. ठीक आहे. हा पॉइंट आहे. हा पण या ठिकाणी दिला, हा पॉइंट आहे. हे काय सर्व पॉइंट आहे. म्हणजे काय, अ पॉइंट इज मेड बाय शार्प टिप ऑफ पेन्सिल, इट डझंट हॅव एनी एरिया. म्हणजे जे पेन्सिलचं शार्प टिप आहे त्या टिपने आपण टेकवलं कुठेही तर त्या टिपने जो आहे तो आपण पॉइंट म्हणतो. ठीक आहे. पॉइंट इज मेड बाय शार्प टिप ऑफ पेन्सिल, पेन्सिलच्या शार्प टिपने बनला तो पॉइंट आहे. ठीक आहे. या पॉइंटला कुठलाही एरिया लागत नाही. आणि सपोज या ठिकाणी बघितलं तर पॉइंटला कुठलीही लेंथ नाही, ब्रीथ नाही, हाईट नाही. सिंपल हा पॉइंट आहे. या पॉइंटला कुठलीही लेंथ आहे का, नाही. ब्रीथ पण नाही, थिकनेस पण नाही, हाईट पण नाही. लेंथ नाही, ब्रीथ नाही, हाईट नाही, थिकनेस नाही. अशा प्रकारचे याला आपण म्हणतो पॉइंट. काय म्हणतो आपण याला, पॉइंट. आणि पॉइंटला जनरली डिनोट केलं जातं कॅपिटल लेटरने. सपोज हा ए पॉइंट, हा बी पॉइंट, हा पॉइंट सी. म्हणजे रीड करताना आपण पॉइंट ए, पॉइंट बी, पॉइंट सी असं म्हणतो. ठीक आहे.
जनरली कॅपिटल लेटरने पॉइंटला डिनोट केलं जातं. पेन्सिलच्या शार्प टिपने जो बनतो त्याला आपण पॉइंट म्हणतो. त्याला कुठलाही एरिया लागत नाही, त्या ठिकाणी कुठली त्याला लेंथ नसते, ब्रीथ नसते, हाईट नसते, थिकनेस नसते, अशा गोष्टीला पॉइंट म्हटल्या जातं. अतिशय सिंपल गोष्ट आहे जी आपल्याला समजणं गरजेचं आहे, कारण पॉइंटचा उपयोग भरपूर ठिकाणी होतो. तर त्यानंतर जो आहे लाईन. आता लाईन म्हणजे काय, त्या ठिकाणी जनरली लाईनचा उल्लेख आला म्हणजे सेन्स होतो स्ट्रेट लाईनचा. लाईनचा उल्लेख आला म्हणजे त्या ठिकाणी सेन्स होतो स्ट्रेट लाईनचा. ठीक आहे, स्ट्रेट लाईनचा त्या ठिकाणी उल्लेख होतो. आता सपोज ही स्ट्रेट लाईन आहे, ठीक आहे, ही लाईन आहे. लाईन म्हणजे काय आहे की या ठिकाणी लाईन या टाइप प्रकारची लाईन असते. या लाईनला सपोज आपण जर नाव द्यायचं म्हटलं तर या ठिकाणी आपण एक पॉइंट घेतला तर पॉइंटला आपल्याला कॅपिटल लेटरने डिनोट केलं जातं. म्हणजे या ठिकाणी आपण ए पॉइंट, ठीक आहे, दुसरा या ठिकाणी पॉइंट घेतला तर हा येईल बी पॉइंट. म्हणजे दोन पॉइंटचं या ठिकाणी काय केलंय, कॉम्बिनेशन. ठीक आहे, आता या प्रकारे लाईन बनली आहे. ठीक आहे, आणि या लाईनला दोन एरो आहेत. या एरोचा मीनिंग काय, तर ही लाईन इकडे इनफायनाइट म्हणजे पास होत जाते. ठीक आहे, ही लाईन कुठेही थांबत नाही, ती इन्फायनाइटली पुढे पास होत चालली आहे, तिला लाईन म्हणतात. ठीक आहे, या ठिकाणी दोन एरो हेड आहेत. एरो हेडचा मीनिंग हे लाईन पुढेच चालली आहे. ठीक आहे, कुठेही थांबलेली नाहीये, ही पुढे या ठिकाणी ही जे डॉट डॉट लाईन दाखवल्या ही लाईन पुढे चालली आहे इन्फायनाइट. ठीक आहे, म्हणजे या लाईनचं जर तुम्ही बघितलं तर या लाईनला तुम्ही याची लेंथ मेजर करू शकत नाही. कारण इन्फायनाइट चालली आहे लाईन, समोर चालली म्हणजे याला तुम्ही मेजर करू शकणार नाही लाईनला. ठीक आहे, लाईन सेगमेंट जर मेजर करायचं म्हटलं तर करता येईल. ठीक आहे, तो लाईन सेगमेंट पार्ट काय आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघणार आहोत. त्याला आपण पण या ठिकाणी लाईनला मेजर करता येणार नाही. लाईनला जर नाव द्यायचं म्हटलं काय लिहावं लागेल तुम्हाला, याला तुम्ही म्हणू शकता लाईन ए बी. ठीक आहे, लाईन ए बी म्हणू शकता. ठीक आहे, लाईन ए बी म्हणू शकता, किंवा त्याला तुम्ही ए बी आणि वरती जर डोक्यावर असा बार दाखवला, ठीक आहे, म्हणजे अशी लाईन दाखवली हे, तर याला सुद्धा तुम्ही लाईन ए बी दोन एरो दाखवायचे आणि असं डोक्यावरती देऊ शकता, याला सुद्धा लाईन ए बी वाचलं जातं. अशा प्रकारे लाईनला तुम्ही रीड करू शकता. जनरल कन्सेप्ट काय लाईन लक्षात आला असेल, याला तुम्ही लाईन म्हणता. ही एक स्ट्रेट लाईन आहे. ठीक आहे, याला लाईन म्हटलं जातं. ठीक आहे, त्यानंतर आता आपल्याला प्लेन म्हणजे काय, कुठलाही फ्लॅट सरफेस. प्लेन म्हणजे जनरली प्लेनचा म्हणजे फ्लॅट सरफेस. फ्लॅट सरफेस म्हणजे प्लेन. फ्लॅट सरफेस म्हणजे प्लेन. सपोज आता या ठिकाणी मी हा प्लेन बनवला, याला नाव दिलं ए बी सी डी. हे पण काय, या ठिकाणी आता हे पॉइंट आहे, सपोज पॉइंट ए, पॉइंट बी, पॉइंट सी, पॉइंट डी. म्हणजे या ठिकाणी पण हे काय पॉइंटचं हे कॉम्बिनेशन कलेक्शन आहे. ठीक आहे, हे पॉइंट जॉईन झाले, त्यानंतर प्लेन बनला. आता प्लेनचं उदाहरण घ्यायचं म्हटलं तर हा जो बोर्ड आहे, सपोज हा जर बघितला, हा ब्लॅक पूर्ण सरफेस, हा पण एक काय प्लेन आहे. ठीक आहे, सपोज आता हा मोबाईल आहे. ठीक आहे, हा मोबाईलची जी स्क्रीन आहे, हा पण एक सरफेस फ्लॅट आहे, याला सुद्धा आपण प्लेन म्हणू शकतो. म्हणजे एक टेबल असेल कुठल्या आपल्या घरचा स्टडी टेबल असतो, कुठलाही टेबल, त्याचा वरचा सरफेस हा एकदम फ्लॅट असतो, त्याला प्लेन म्हणू शकतो. म्हणजे कुठलाही फ्लॅट सरफेसला तुम्ही प्लेन म्हणू शकता. ठीक आहे, पॉइंट समजलं, हा प्रकारचा डॉट कुठेही तुम्ही पेन्सिलच्या टिपने जर टेकवलं त्या ठिकाणी पॉइंट बनतो, त्याला पॉइंट म्हणतात. ठीक आहे, त्यानंतर लाईन स्ट्रेट म्हणजे या ठिकाणी एरो हेड असणारी ही आहे लाईन. ठीक आहे, या लाईनला तुम्ही ए बी जर नाव दिलं मध्ये तर हे त्याला तुम्ही लाईन ए बी म्हणू शकता. ठीक आहे, ही लाईन ए बी आहे. त्यानंतर प्लेन कशाला म्हणायचं, हा फ्लॅट सरफेस, याला तुम्ही प्लेन म्हणू शकता. ठीक आहे, या जनरल कन्सेप्ट या ठिकाणी कळाले असेल. तर त्यानंतर नेक्स्ट काय आहे, तर नेक्स्ट आपल्याला म्हटलंय कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट अँड डिस्टन्स. आता कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट, तर कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट कशाला म्हणायचं, सपोज जर तुम्ही हा बी पॉइंट जर घेतला तर बी पॉइंट काय डिनोट करतोय, -3. म्हणजे या ठिकाणी बी चा कोऑर्डिनेट काय आहे तर -3. कोऑर्डिनेट ऑफ बी, तर तुम्ही म्हटलं कोऑर्डिनेट ऑफ बी, कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट बी, कारण हा पॉइंट आहे ना, कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट बी. या ठिकाणी हा पॉइंटचा कॅपिटल लेटरने डिनोट करतात पॉइंट, म्हणजे या ठिकाणी हा पॉइंट दिलाय. सो हे काय कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट बी, कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट बी. तर काय कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट बी इज इक्वल टू -3. काय -3. कोऑर्डिनेट ऑफ बी इज -3. त्यानंतर कोऑर्डिनेट ऑफ ई, कोऑर्डिनेट ऑफ ई काय 3, कोऑर्डिनेट ऑफ डी 1, कोऑर्डिनेट ऑफ ओ 0, कोऑर्डिनेट ऑफ सी -2, कोऑर्डिनेट ऑफ ए -5. याच गोष्टीवरून तुम्हाला कोऑर्डिनेट लक्षात आला असेल. ठीक आहे, किंवा तुम्ही असंही म्हणू शकता -2 डिनोट करतोय पॉइंट सी, किंवा -3 डिनोट करतोय पॉइंट बी, किंवा पॉइंट बी डिनोट करतोय -3. ठीक आहे, म्हणजे याला म्हणतात कोऑर्डिनेट. ठीक आहे, बी चा कोऑर्डिनेट -3, सी चा कोऑर्डिनेट -2. लक्षात आलंय कोऑर्डिनेट. आता त्यानंतर कोऑर्डिनेट हा कन्सेप्ट कळाला की या ठिकाणी दिलेले नंबरिंग आहे, या पॉइंट बी चा -3, सी चा -2, डी चा 1, याला आपण कोऑर्डिनेट म्हणतो. आता डिस्टन्स कसं मेजर करायचं, डिस्टन्स काय ही गोष्ट शिकायची.
सपोज आपण जर डिस्टन्स फाइंड करायचं म्हटलं या डी आणि ई मधलं, ठीक आहे, सपोज या डी आणि ई मधलं जर डिस्टन्स फाइंड करायचं असेल, ठीक आहे, हे डिस्टन्स फाइंड करायचं डी, कोणतं डिस्टन्स फाइंड करायचं डी. आता कोऑर्डिनेट ऑफ डी काय, कोऑर्डिनेट ऑफ डी, कोऑर्डिनेट ऑफ डी काय, कोऑर्डिनेट ऑफ डी, कोऑर्डिनेट ऑफ डी आहे 1, काय 1. त्यानंतर कोऑर्डिनेट ऑफ ई, डिस्टन्स फाइंड करताना दोन्ही जे तुम्हाला डी सांगितलं, सपोज हे डी चं डिस्टन्स फाइंड करायचं आहे, ठीक आहे, डिस्टन्स डी कॉमा ई असं म्हणजे डी डिनोट करता स्मॉल लेटर डी डिस्टन्स साठी. तर डिस्टन्स ऑफ डी फाइंड करायचंय. तर सगळ्यात पहिले जो अगोदर डी चा कोऑर्डिनेट लिहून घेतला 1, त्यानंतर कोऑर्डिनेट ऑफ ई लिहून घेतला 3. कोऑर्डिनेट ऑफ डी 1 आहे, कोऑर्डिनेट ऑफ ई 3 आहे. आता या ठिकाणी बेसिक आणि जनरल कन्सेप्ट आहे डिस्टन्सचा, लक्षात आला पाहिजे. डिस्टन्स फाइंड करताना काय करायचं, तर जो मोठा, ज्या पॉइंटचा कोऑर्डिनेट मोठा आहे त्या मोठ्या कोऑर्डिनेट मधून छोटा कोऑर्डिनेट म्हणजे बिगर कोऑर्डिनेट मधून स्मॉलर कोऑर्डिनेट काय करायचा, मायनस करायचा. काय करायचा, मायनस, सबट्रॅक्ट करायचा, तुम्हाला डिस्टन्स मिळतं. आता या ठिकाणी 3 इज ग्रेटर दॅन 1, 3 काय आहे तर 1 पेक्षा मोठा आहे, म्हणजे या ई चा कोऑर्डिनेट ह्या डी च्या कोऑर्डिनेट पेक्षा मोठा आहे. मग जर डिस्टन्स डीई फाइंड करायचं असेल तर काय घ्यावं लागेल, तर या 3 - 1 म्हणजे डिस्टन्स ऑफ डीई काय आलं तुमचं, ते आलं 2 युनिट. ठीक आहे, 2 युनिट. अशा पद्धतीने फाइंड करतात डिस्टन्स. तर काय, ग्रेटर टर्म मधून स्मॉलर टर्म मायनस करायची. म्हणजे या ठिकाणी ई चा कोऑर्डिनेट 3 आणि डी चा 1 आहे, तर या ठिकाणी ई चा कोऑर्डिनेट काय मोठा आहे, तर या मोठ्यातून हा छोटा मायनस करायचा, म्हणजे या बिगर मधून स्मॉलर मायनस करायचं, तुम्हाला डिस्टन्स मिळतं. हे झालं डिस्टन्स ऑफ डी. आता अशा वेगवेगळ्या प्रकारचे उदाहरण घेऊ आपण. तर नेक्स्ट उदाहरण घेऊ आपण. सपोज आता डिस्टन्स फाइंड करायचं डी. आता आपण आता हे झालं पॉझिटिव्ह. सपोज या ठिकाणी मी आणखीन एक पॉइंट घेतला असता, पी पॉइंट घेतला असता. सपोज या ठिकाणी मी पी पॉइंट घेतला, ठीक आहे. पी पॉइंटचं काय कोऑर्डिनेट 5 आहे. पी पॉइंटचा पी चा कोऑर्डिनेट 5 आहे. तर पीई डिस्टन्स जर फाइंड करायचं, डिस्टन्स पीई, डिस्टन्स पी कॉमा ई. तर या ठिकाणी बघितलं पी चा कोऑर्डिनेट 5, ई चा 3 आहे. म्हणजे काय करावं लागेल, 5 - 3 काय डिस्टन्स 2 युनिट. काय डिस्टन्स 2 युनिट येईल. आता झालं पॉझिटिव्ह. आता एक टर्म जर निगेटिव्ह असेल आणि एक टर्म पॉझिटिव्ह, आता ही जी नंबर लाईन आहे या झिरोच्या राईट साइडला पॉझिटिव्ह नंबर असतात आणि लेफ्ट साइडला निगेटिव्ह असतात. हे इंटिजर वगैरे तुम्ही शिकलेलं आहे, 8th स्टँडर्ड मध्ये तुमचं हे झालेलं आहे इंटिजर वगैरे. ठीक आहे, या गोष्टी तुमच्या लक्षात असतीलच. ठीक आहे. आता सपोज आपल्याला डिस्टन्स फाइंड करायचं सांगितलं सीडी. कोणतं डिस्टन्स फाइंड करायचं, सीडी. तर सीडी डिस्टन्स फाइंड करायचं कसं फाइंड करणार, हे सी आणि डी, हे सीडी डिस्टन्स फाइंड करायचं. तर डिस्टन्स सीडी. आता सीडी डिस्टन्स जर फाइंड करायचं तर या ठिकाणी सी चा कोऑर्डिनेट काय आहे, तर 2 - 2 आहे आणि डी चा कोऑर्डिनेट 1 आहे. तुम्हाला माहिती आहे की पॉझिटिव्ह टर्म ही निगेटिव्ह टर्म पेक्षा मोठी असते. म्हणजे या ठिकाणी 1 इज ग्रेटर दॅन -2. 1 पेक्षा -2 पेक्षा 1 काय मोठा, कारण पॉझिटिव्ह टर्म हा निगेटिव्ह टर्म पेक्षा मोठा असतो. सो या ठिकाणी काय घ्यावं लागेल तुम्हाला, सीडी घेताना तुम्हाला सीडी म्हणजे या ठिकाणी तुम्हाला डिस्टन्स डीसी म्हणावं लागेल. काय म्हणावं लागेल, डिस्टन्स डीसी म्हणावं लागेल. स्मॉलर जी मोठी टर्म आहे ती अगोदर घ्यायची. सो डिस्टन्स डीसी म्हणायचं. काय म्हणायचं, डिस्टन्स डीसी. या ठिकाणी डिस्टन्स डीसी फाइंड करायचं. डिस्टन्स डीसी काय घ्यावं लागेल, मोठी टर्म 1 ऍज इट इज, आणि हा मायनस काय आहे, तर हा फॉर्म्युल्यातला सबट्रॅक्शन, हा सबट्रॅक्शनचा मायनस आहे. हा मोठी टर्म 1 मायनस हा सबट्रॅक्शनचा, आणि त्यानंतर ब्रॅकेट मध्ये हा कोऑर्डिनेट -2. म्हणजे या डी चा कोऑर्डिनेट 1 जो आहे तो 1, त्यानंतर हा सबट्रॅक्शनचा मायनस, आणि या सी चा कोऑर्डिनेट -2 आहे तो ब्रॅकेट मध्ये -2. ठीक आहे. आता 1, आता मायनस इंटू मायनस काय होते, प्लस. मायनस इंटू मायनस प्लस. सो हे होईल +2. म्हणजे हे डिस्टन्स आलं 3 युनिट. काय आलं, डिस्टन्स 3 युनिट. तुम्ही इथे बघितलं सुद्धा, तो 1 2 3 बघा, इथून इथपर्यंत 1 1 नंतर हे 2 आणि हे 3. तुम्ही जर आपल्या डोळ्यांनी जर ऑब्झर्वेशन केलं तरी हे 3 युनिट डिस्टन्स आहे हे आपल्याला माहित होतं. पण हे पेपरवर कसं लिहायचं, तर अशा पद्धतीने पेपरवर सुद्धा हे फाइंड करायचं. जो मोठा कोऑर्डिनेट आहे त्यातून छोटा कोऑर्डिनेट मायनस करायचा. आता हे झालं पॉझिटिव्ह मध्ये. या ठिकाणी 3 - 1 केलं 2 मिळालं. पण जर एक नंबर निगेटिव्ह एक पॉझिटिव्ह असेल तर काय करायचं, तर या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की पॉझिटिव्ह टर्म हा निगेटिव्ह पेक्षा मोठाच असतो. म्हणून हा 1 काय येणार आहे, या -2 पेक्षा मोठाच येणार आहे. सो 1 - -2 मायनस ऑफ मायनस प्लस होईल. 1 + 2 3 युनिट येईल. आता यानंतर परत एक एक्झाम्पल बघूया. ठीक आहे. आता सपोज जर तुम्हाला एबी डिस्टन्स फाइंड करायचं असलं, एबी,
तर AB डिस्टन्स मध्ये काय आहे -3. तर A चा कोऑर्डिनेट -5 आहे आणि B चा कोऑर्डिनेट -3 आहे. आता ज्या वेळेस टर्म पॉझिटिव्ह निगेटिव्ह होतं तेव्हा पॉझिटिव्ह टर्म मोठा असतो, पण निगेटिव्ह निगेटिव्ह मध्ये काय आहे, जो निगेटिव्ह मध्ये नंबर्स लहान आहे तो मोठा असतो. म्हणजे हा -3 -5 पेक्षा मोठा आहे, कारण ह्या नंबरची जी व्हॅल्यू आहे ही इकडे अशी वाढत जाते, अशी वाढते ही अशी. म्हणजे इकडे जाणारे नंबर ची व्हॅल्यू जास्त असते, इकडे येणाऱ्या नंबरची व्हॅल्यू कमी असते. म्हणजे या ठिकाणी -6 जर घेतला तर या ठिकाणी हा -5 मोठा आहे, -6 लहान आहे. त्यामुळे या ठिकाणी सुद्धा हा इकडे जाणारे नंबर मोठे आहेत. म्हणजे या ठिकाणी हा -5 पेक्षा -3 काय आहे, मोठा आहे. म्हणजेच जर तुम्हाला डिस्टन्स BA फाइंड करायचं असेल, डिस्टन्स BA, तर या ठिकाणी -3 हा -5 पेक्षा काय मोठा आहे. -3 हा -5 पेक्षा मोठा आहे. तर डिस्टन्स फाइंड करताना तुम्हाला घ्यावा लागेल -3 -5. म्हणजे हा -3 कशाचा कोऑर्डिनेट आहे, तर हा -3 या B चा कोऑर्डिनेट आहे. हे सबट्रॅक्शनचं मायनस आहे आणि हे A चा कोऑर्डिनेट -5 आहे. सो -3 -5. हा -3 ऍज इट इज, मायनस मायनस होईल +5. म्हणजे -3 +5. आता ही ऍडिशन कशी करायची -3 -5 ची, तर या ठिकाणी सोपी ट्रिक आपल्या भाषेत समजून घ्यायचं. ठीक आहे, स्टँडर्ड लँग्वेजची गरज नाही, आपल्या भाषेत समजून घ्यायचं. -3 +5 ला कसं ऍडिशन लक्षात ठेवायची, आतापर्यंत येत नसेल काळजी करायची गरज नाही. कसं लक्षात ठेवायचं, या ठिकाणी अगोदर मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. काय करायचं, मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. आता -3 +5, मोठी संख्या कोणती आहे, 5 आहे. सो मोठ्या संख्येत चिन्ह दिलं तर काय येईल, इथं प्लस येईल, कारण 5चं चिन्ह कोणतं आहे, प्लस. म्हणजे 5 ला सिंबल आहे प्लसचा, तर इथे येईल प्लस. म्हणजे मोठ्या संख्येचं चिन्ह दिलं ते आलं प्लस आणि 5 - 3 2, म्हणजे +2 युनिट. डिस्टन्स आलं +2 युनिट. म्हणजे मोठ्या ज्यावेळेस कुठली सबट्रॅक्शन असेल, समजा उद्या जर असं आलं -17 and +8, याचा आन्सर काय, तर मोठी संख्या कोणती आहे 17, 17, चिन्ह कोणतं येईल इथं, आन्सरला मायनस. मोठ्या संख्येत चिन्ह द्यायचं, इथे येईल मायनस आणि 17 - 8 -9. ठीक आहे, सपोज असं असेल -3 +6, तर या ठिकाणी काय येईल, प्लसचा सिंबल म्हणजे काय येईल, प्लस. मोठ्या संख्येचं चिन्ह प्लस, 6 मोठे आहेत म्हणून प्लस, आणि 6 - 3 3. म्हणजे क्रिया करायची सबट्रॅक्शनची, परंतु चिन्ह द्यायचं मोठ्या संख्येचं. हे फक्त जनरल समजून सांगण्यासाठी मी सांगितलं. कशासाठी, तुम्हाला लक्षात यावं की प्लस आणि मायनस आल्यानंतर कसं ऍडिशन सबट्रॅक्शन करायचं. नाही काही म्हणतील की हे डिस्टन्स इज नेव्हर निगेटिव्ह. डिस्टन्स हा नॉन निगेटिव्ह रिअल नंबर असेल, डिस्टन्स कधीही निगेटिव्ह नसेल, डिस्टन्स हे पॉझिटिव्ह असेल. हे फक्त ऍडिशन आणि सबट्रॅक्शन कशी करायची इंटिजरची त्यासाठी मी समजून सांगितलं. हे जनरल एक्झाम्पल त्यासाठी लक्षात ठेवा. याच्यामध्ये त्याला ग्राह्य धरू नका. हे मी समजून सांगितलं फक्त इंटिजरच्या ऍडिशन सबट्रॅक्शन साठी. ठीक आहे, तर हे डिस्टन्स आलं +2 युनिट. अशा पद्धतीने तुम्ही डिस्टन्स फाइंड करू शकता. कोऑर्डिनेट काय, हा पण पॉईंट कळाला. सगळ्यात पहिले पॉईंट कळालं. पॉईंट कशाला म्हणायचं, लाईन कळाली, प्लेन कळाला, त्यानंतर कोऑर्डिनेट कळालं. आता डिस्टन्स कसं फाइंड करायचं हे सुद्धा समजलं. आता पुढचा पॉईंट काय दिलाय बुक मध्ये तो बघूया. पुढचा पॉईंट दिलाय बिटवीननेस. काय दिलाय, बिटवीननेस. आता बिटवीननेस म्हणजे काय, आता जर तुम्ही बघितलं तर हा Q काय मध्ये आहे, तर हा P and R, तर हा Q इज बिटवीन P and R. काय म्हणू शकता तुम्ही, पॉइंट Q इज बिटवीन P and R. म्हणजे हा Q पॉइंट जो आहे तो P आणि Q च्या मध्ये आहे, बरोबर आहे, सॉरी P and R च्या मध्ये आहे. Q इज बिटवीन P and R, याला म्हणायचं बिटवीननेस. मग आता याचं डिस्टन्स फाइंड करायचं म्हटलं तर काय डिस्टन्स होईल तुमचं, डिस्टन्स ऑफ PQ प्लस डिस्टन्स ऑफ QR इज इक्वल टू काय होईल, डिस्टन्स ऑफ PR होईल. आणि गोष्ट लक्षात काय की हे एवढं डिस्टन्स प्लस एवढं डिस्टन्स टोटल काय झालं PR. म्हणजे डिस्टन्स ऑफ PQ प्लस डिस्टन्स ऑफ QR इज इक्वल टू डिस्टन्स ऑफ PR झालं. केव्हा Q इज बिटवीन पॉइंट P and R. जर Q ह्या दोघांच्या मध्ये असेल, हे तिन्ही पॉइंट कोलिनियर आहेत. कोलिनियर म्हणजे सरळ एका लाईन मध्ये आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी हा Q जर याच्या मध्ये असेल तर PQ प्लस QR हे काय होईल, तुमचं PR होईल. हे जनरली डोळ्यांनी जरी बघितलं लक्षात येतं की एवढा डिस्टन्स आधी की एवढा डिस्टन्स टोटल PR. ठीक आहे, त्यानंतर आता या ठिकाणी काय आहे, तर या ठिकाणी R इज बिटवीन P and Q. R हा P आणि Q मध्ये आहे, सॉरी R इज बिटवीन P and Q. R हा P आणि Q मध्ये आहे.
ठीक आहे. आर इज बिटवीन पी अँड क्यू आहे. तर मग या ठिकाणी पी आर प्लस आर क्यू इज इक्वल टू पी क्यू होईल. म्हणजे डिस्टन्स पी आर प्लस डिस्टन्स आर क्यू इज इक्वल टू डिस्टन्स पी आर होईल. इज इक्वल टू डिस्टन्स पी आर होईल. म्हणजे हे डिस्टन्स पी आर प्लस हे आर क्यू टोटल काय झालं पी क्यू. सॉरी पी आर हे पी क्यू काय होईल पी क्यू. म्हणजे या ठिकाणी आर जर बिटवीन असेल पी अँड क्यू च्या तर पी आर प्लस आर क्यू काय झालं पी क्यू झालं. ठीक आहे. आता या ठिकाणी थर्ड फिगर मध्ये जर बघितलं तर पी इज बिटवीन आर अँड क्यू. पी इज बिटवीन आर अँड क्यू. पी इज बिटवीन आर अँड क्यू आहे. तर पी इज बिटवीन आर अँड क्यू असेल तर डिस्टन्स ऑफ आर पी प्लस डिस्टन्स ऑफ पी क्यू इज इक्वल टू काय होईल डिस्टन्स ऑफ आर क्यू. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्ही हे सॉल्व करू शकता. डिस्टन्स ऑफ आर पी प्लस पी क्यू म्हणजे हे आर पी प्लस हे पी क्यू टोटल झालं आर क्यू. म्हणजे उद्या तुम्हाला जर एक्झाम्पल दिले आणि तुम्हाला जर हे डिस्टन्स दिलं असलं 5 आणि हे डिस्टन्स जर दिलं असलं 2 तर टोटल डिस्टन्स पी आर किती होईल तर ते होईल 7. किती होईल 7. आणि सपोज जर हे पूर्ण डिस्टन्स 7 दिलं असलं आणि हे एवढं डिस्टन्स जर 2 दिलं तर 7 - 2 म्हणजे हे उरलेलं डिस्टन्स किती येईल 5. अशा पद्धतीने तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व करू शकता कोलिनियर पॉइंट जर असेल तर. ठीक आहे. ए बिटवीननेस याच्यावरून तुम्ही हे फॉर्म्युले तुमचे तयार होतात. आलं लक्षात. ठीक आहे. आता नेक्स्ट आपला प्रॅक्टिस सेट आहे. आतापर्यंत ज्या ज्या गोष्टी आपण शिकलो पॉइंट लाईन प्लेन त्यानंतर बिटवीननेस कोऑर्डिनेट डिस्टन्स कसं फाइंड करायचं या सगळ्या बेसिक वरती प्रॅक्टिस सेट 1.1 आहे. अतिशय सोपा आहे. हे जर बेसिक कन्सेप्ट समजले असेल तर टोटल प्रॅक्टिस सेट 1.1 तुम्ही स्वतः सॉल्व करू शकता. ठीक आहे. बघा आता डिस्टन्स फाइंड करायचं. डिस्टन्स बी सगळ्यात पहिला या ठिकाणी हे पूर्ण 6 आय थिंक 1 2 3 4 5 6 7 8 आहे. ठीक आहे. 2-3 मी करून दाखवतो. बाकीचे तुम्ही इझिली घरी करू शकता. तुमच्या प्रॅक्टिस सुद्धा त्यामुळे खूप जास्त होऊन जाईल. ठीक आहे. आता डिस्टन्स बी सगळ्यात पहिले आपल्याला फाइंड करायचे डिस्टन्स बी ई बी कॉमा ई सॉल्व करायचं. ठीक आहे. आता चुकू नये म्हणून काय करायचं सगळ्यात पहिले कोऑर्डिनेट लिहून घ्यायचे. कोऑर्डिनेट लिहून घेतलं की आन्सर चुकणार नाही. आता याचं सोल्युशन लिहायचं. ठीक आहे. ही नंबर लाईन आहे. नंबर लाईन वरती पॉइंटला नाव पण दिलेलं आहे कॅपिटल लेटर मध्ये. आपल्याला माहिती आहे पॉइंटला कॅपिटल लेटर मध्ये नाव असतं. काय म्हणायचं सगळ्यात पहिले कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट बी. कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट बी. बघा आता याच्यामध्ये पॉइंट बी चा कोऑर्डिनेट काय 2. काय लिहून सगळ्यात पहिले कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट बी. पॉइंट बी चा कोऑर्डिनेट आहे 2. त्यानंतर कोऑर्डिनेट ऑफ ई. कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ई. आता पॉइंट ई चा कोऑर्डिनेट काय आहे ते बघा. काय पॉइंट ई पुढे हा ई. ई चा कोऑर्डिनेट काय 5. सो कोऑर्डिनेट ई आहे 5. ठीक आहे. आता हे कोऑर्डिनेट कायसाठी लिहून घेतले की याच्यावरून कळतं की कोणता कोऑर्डिनेट मोठा आहे. आता इथं जर बघितलं तुम्ही तर 5 इज ग्रेटर दॅन 2. 5 काय आहे मोठा आहे. ठीक आहे. 5 इज ग्रेटर दॅन 2. मग डिस्टन्स बी फाइंड करायचं आहे. तर डिस्टन्स बी फाइंड करताना काय म्हणजे ग्रेटर मधून स्मॉलर मायनस करायचं. सो येईल 5 - 2 म्हणजे किती डिस्टन्स बी 3 युनिट. किती आलं डिस्टन्स बी 3 युनिट. कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट बी 2 आणि कोऑर्डिनेट ऑफ ई इज 5. तर हे डिस्टन्स जे बी आहे हे तुमचं येईल 3 युनिट. किती येईल 3 युनिट. आलं लक्षात. बी 5 - 2 3 युनिट. आता त्यानंतर जे ए. ठीक आहे. सेकंड सॉल्व करू. सेकंड काय आहे जे ए. डिस्टन्स जे ए. आता जे सॉल्व करताना काय करायचं सगळ्यात पहिले कोऑर्डिनेट ऑफ जे लिहून घ्यायचं. काय जे चा कोऑर्डिनेट -2. सो कोऑर्डिनेट ठीक आहे कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट जे. कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट जे. कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट जे आहे -2. ठीक आहे. कोऑर्डिनेट ऑफ जे इज -2. त्यानंतर सेकंड कोऑर्डिनेट कोणता पाहिजे ए तो लिहून घ्यायचा. कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ए. कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ए काय ए पॉइंटचा कोऑर्डिनेट. ए पॉइंटचा कोऑर्डिनेट आहे 1. ए पॉइंटचा कोऑर्डिनेट आहे 1. ठीक आहे. ए पॉइंटचा कोऑर्डिनेट आहे 1. सो कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ए इज 1 and जे -2. या ठिकाणी 1 इज ग्रेटर दॅन -2. 1 इज ग्रेटर दॅन -2 कारण 1 -2 पेक्षा मोठा आहे. मग डिस्टन्स जे ए फाइंड करताना काय करायचं तुम्हाला ग्रेटर मायनस स्मॉलर. ग्रेटर 1 आहे. सो 1
हा सबट्रॅक्शनचा मायनस आणि हा -2 कोऑर्डिनेट ब्रॅकेट मध्ये. कधी जो कोऑर्डिनेट मायनस मध्ये असेल तर तो ब्रॅकेट मध्ये घ्यायचा, म्हणजे या ठिकाणी हे मल्टिप्लिकेशन मायनस करताना तुमच्याकडून चुकणार नाही. या गोष्टीची काळजी घ्यायची कॅल्क्युलेशन मध्ये. आपल्याला जमत नाही ना तर ब्रॅकेट मध्ये घेऊ, डायरेक्टली करायचा प्रयत्न करायचा नाही. बरेच जण काय करतील 1 + 2 लिहितील डायरेक्ट 3 लिहितील, हा मायनस मनातच करतील, पण बाकीच्यांच्या लक्षात येणार नाही. ज्याला जमतं त्यांना करायचं, पण एक स्टेप वाढली तर चांगली गोष्ट आहे, कारण सुटसुटीत दिसतं आणि ज्यावेळेस पेपर चेक होतो त्यावेळेस चेकिंग करणाऱ्यालाही लक्षात येतं. सो हे काय होईल 1 मायनस प्लस, सो 1 + 2 होईल 3 युनिट. किती डिस्टन्स आलं हे 3 युनिट. जे ए डिस्टन्स आलं 3 युनिट. का? कारण ग्रेटर नंबर 1 होता तो 1 मायनस हा -2 कोऑर्डिनेट मायनस झाला प्लस 1 + 2 3, म्हणजे कोणतं डिस्टन्स येते जे ए, हे जे ए डिस्टन्स. ठीक आहे, हे आलं 3 युनिट. अशा पद्धतीने तुम्ही बाकीचे प्रॉब्लेम सुद्धा तुम्ही सॉल्व्ह करू शकता. आता या ठिकाणी पीसी, पीचा कोऑर्डिनेट काय, आता हे डिस्टन्स पीसी, एवढं डिस्टन्स फाइंड करायचं. आता -4 आणि 3, हा -4 आणि हा +3, याच्यातून कोणता मोठा आहे तर 3 इज ग्रेटर दॅन -4. ठीक आहे, 3 इज ग्रेटर दॅन -4 म्हणजे 3 मायनस ऑफ -4 म्हणजे 3 + 4 किती डिस्टन्स आलं हे 7 युनिट. किती 7 युनिट येईल. ठीक आहे, कारण मोठ्या संख्येतून छोटी संख्या सबट्रॅक्ट करायची. मोठी संख्या 3 आहे, 3 मायनस -4 मायनस काय झालं प्लस, सो 3 + 4 7. त्यानंतर JH, आता हे JH डिस्टन्स, आता या ठिकाणी -1 मोठा आहे, सो -1 मायनस ऑफ -2 म्हणजे -1 मायनस +2. आता मोठ्या संख्या +2 आहे तर चिन्ह प्लसचं येईल. ठीक आहे, प्लसचं चिन्ह येईल. 2 - 1 1, सो येईल 1 युनिट. ठीक आहे, तर डिस्टन्स JH किती आलं 1 युनिट. ठीक आहे, 1 युनिट. आता अशाच प्रकारे बाकीचे तुम्ही सॉल्व्ह करू शकता. जसं QB आहे, Q कुठे तर हा Q, हे इथं Q आणि B कुठे आहे तर इथे 2. आता 2 मोठा आहे -5 पेक्षा, आता 2 मायनस ऑफ -5 2 + 5 7, हे डिस्टन्स 7 येईल. अशा पद्धतीने सगळे प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करू शकता. अतिशय इझी आहे डिस्टन्स फाइंड करणं. ठीक आहे, मोठ्या संख्येतून छोटी संख्या सबट्रॅक्ट करणे म्हणजे मोठ्या कोऑर्डिनेट मधून छोटा कोऑर्डिनेट सबट्रॅक्ट करायचा. ठीक आहे, डिस्टन्स तुम्हाला समजलं. आता नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, इफ द कोऑर्डिनेट ऑफ A इज x, A चा कोऑर्डिनेट काय आहे x आणि B चा कोऑर्डिनेट काय y, तर फाइंड द डिस्टन्स AB डिस्टन्स आपल्याला फाइंड करायचं. ठीक आहे, आता x = 1 y = 7, x हा A चा कोऑर्डिनेट आहे, म्हणजे फर्स्ट प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना काय म्हणणार तुम्ही कोऑर्डिनेट ऑफ A, काय म्हणणार तुम्ही कोऑर्डिनेट ऑफ A = 1. का म्हटलं तुम्ही कोऑर्डिनेट ऑफ A इज 1, कारण A चा कोऑर्डिनेट x आहे, तर x = जर 1 असेल तर A चा कोऑर्डिनेट काय झाला 1, कारण A चा कोऑर्डिनेट x आहे पण x ची व्हॅल्यू 1 आहे, तर कोऑर्डिनेट ऑफ A इज 1. सिमिलरली कोऑर्डिनेट ऑफ B, B चा कोऑर्डिनेट काय होईल ते 7, कोऑर्डिनेट ऑफ B काय झालं 7. आलं लक्षात, कोऑर्डिनेट ऑफ B इज 7, कारण y B काय, B चा कोऑर्डिनेट काय y आणि y इथं 7 आहे, म्हणजे A चा कोऑर्डिनेट 1 आणि B चा कोऑर्डिनेट 7 झालं. आता डिस्टन्स ऑफ AB फाइंड करायचं. तर डिस्टन्स ऑफ AB फाइंड करताना काय करावं लागेल, मोठ्यातून छोटा मायनस, मोठा काय 7, सो 7 - 1 म्हणजे 6 युनिट. फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर आलं 7 युनिट. अशाच पद्धतीने सेकंड क्वेश्चन सुद्धा आपण फाइंड करू शकतो. आता सेकंड क्वेश्चन मध्ये A चा कोऑर्डिनेट 6, B चा कोऑर्डिनेट -2, सो कोऑर्डिनेट ऑफ A, प्रत्येक क्वेश्चनला A आणि B चा उल्लेख करावा लागेल, कारण या ठिकाणी अगोदरच त्यांनी म्हटलंय की x हा A चा कोऑर्डिनेट आहे आणि y हा B चा कोऑर्डिनेट आहे, त्यामुळे प्रत्येक ठिकाणी A आणि B चा उल्लेख करावा लागेल. सो कोऑर्डिनेट ऑफ A, कोऑर्डिनेट ऑफ A किती आहे 6, कोऑर्डिनेट ऑफ A 6 आहे. सिमिलरली कोऑर्डिनेट ऑफ B काय आहे तर कोऑर्डिनेट ऑफ B आहे -2, कोऑर्डिनेट ऑफ B -2 आहे. सो डिस्टन्स AB फाइंड करायचं. प्रत्येक ठिकाणी डिस्टन्स AB फाइंड करायचं. डिस्टन्स AB काय असेल, आता या ठिकाणी 6 मोठा आहे -2 लहान आहे, सो 6 मायनस ऑफ -2 हा सबट्रॅक्शनचा मायनस आहे. ठीक आहे, हा सबट्रॅक्शनचा मायनस आहे आणि हा कोऑर्डिनेटचा मायनस याच्यामध्ये ब्रॅकेट मध्ये. हे काय होईल 6 मायनस ऑफ मायनस होते प्लस, मायनस इंटू मायनस मल्टिप्लिकेशन +2, सो 6 + 2 झालं 8 युनिट. काय डिस्टन्स झालं हे 8 युनिट.
ठीक आहे AB. आता सिमिलरली इथे थर्ड नंबरचा प्रॉब्लेम सॉल्व. आता थर्ड तुम्ही करू शकता, ठीक आहे. थर्ड त्यानंतर तसा फोर्थ. आता फोर्थ प्रॉब्लेम आपण करून बघू, ठीक आहे. फोर्थ मी सांगतो तुम्हाला काय म्हटलंय. फोर्थ मध्ये कोऑर्डिनेट ऑफ ए काय दिलाय, कोऑर्डिनेट ऑफ ए, कोऑर्डिनेट ऑफ ए दिला -4. त्यानंतर कोऑर्डिनेट ऑफ बी, कोऑर्डिनेट ऑफ बी, कोऑर्डिनेट ऑफ बी आहे -5, ठीक आहे. कोऑर्डिनेट ऑफ बी काय आहे -5, ठीक आहे. कोऑर्डिनेट ऑफ ए -4, कोऑर्डिनेट ऑफ बी -5. सो डिस्टन्स ए बी फाइंड करायचंय. मोठ्यातून छोटी संख्या मायनस करायची. आता या ठिकाणी -4 हा -5 पेक्षा मोठा आहे, म्हणजे काय येईल -4 -5, म्हणजे -4 एज इट इज हा सबट्रॅक्शनचा मायनस आणि हा -5 ब्रॅकेट मध्ये, म्हणजे काय होईल डिस्टन्स -4 मायनस ऑफ मायनस काय होईल ते +5. आता सबट्रॅक्शन करताना मोठ्या संख्येत चिन्ह प्लस द्यायची गरज नाही, प्लस सिम्बॉल असेल तर द्यायची गरज नाही कारण ऑलरेडी प्लसच असतो. सो 5 - 4 म्हणजे काय येईल 1 युनिट. काय डिस्टन्स आला 1 युनिट. ही सबट्रॅक्शन लक्षात घ्या. मोठ्या संख्येत सिम्बॉल म्हणजे प्लस आणि मोठ्या संख्येतून छोटी संख्या सबट्रॅक्ट करायची. सो 5 - 4 1 युनिट. अशा पद्धतीने हे डिस्टन्स तुम्ही सर्व हे दिलेले 6 प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. 4 आपण सॉल्व्ह केलेत, अजून 2 म्हणजे 3 केलेत सॉल्व्ह. 3 तुम्ही तुमच्या मनाने करू शकता. मोठ्या संख्येतून छोटी संख्या फक्त काय करायचं सबट्रॅक्ट करायचं कोऑर्डिनेट व्यवस्थित त्या लिहून. अशा पद्धतीने तुम्ही हे डिस्टन्स फाइंड, हे पण डिस्टन्स फाइंड करणे आहे. फक्त इथं ऑलरेडी म्हणून टाकलं की a चा कोऑर्डिनेट x आहे, म्हणजे ह्या x च्या जेवढ्याही व्हॅल्यू आहे ते a चे कोऑर्डिनेट आहे आणि b चा कोऑर्डिनेट y आहे, म्हणजे ह्या y च्या जेवढ्याही व्हॅल्यू आहेत ते b चे कोऑर्डिनेट आहेत. त्या पद्धतीने ab तुम्हाला सॉल्व्ह करायचं, म्हणजे डिस्टन्स ab फाइंड करायचं, ठीक आहे. आता क्वेश्चन 3 काय म्हटलंय. क्वेश्चन 3 मध्ये फ्रॉम द इन्फॉर्मेशन गिवन बिलो फाइंड विच ऑफ द पॉइंट इज बिटवीन टू अदर्स. म्हणजेच आपल्याला p q आणि r हे 3 पॉइंट आहेत, तर यांच्यामध्ये कोणत्या दोनच्या मध्ये तिसरा पॉइंट कोणता असेल हे फाइंड करायचं आपल्याला, ठीक आहे. तर कशा पद्धतीने फाइंड करायचं, तर आपण सगळ्यात पहिले फर्स्ट एक्झाम्पल पासून लक्ष देऊया. क्वेश्चन कळाला तुम्हाला. सगळ्यात पहिले क्वेश्चन वाचून घ्यायचा की पॉइंट इज बिटवीन टू अदर्स. कोणता असा या 3 पॉइंट आहेत. सपोज बघा p q आणि r, हे p q आणि q r म्हटलं, म्हणजे p q r 3च पॉइंट आहे. तर या 3 पॉइंट मधून कोणता 2 पॉइंटच्या मध्ये तिसरा पॉइंट असेल, बरोबर आहे, हे आपल्याला सॉल्व्ह करायचं. तर यावेळेस काय लक्षात घ्यायचं की या ठिकाणी सगळ्यात पहिले बघायचं की कोणत्या 2 स्मॉलर टर्मची ऍडिशन ही तिसऱ्या टर्म एवढी आली पाहिजे. तिसऱ्या टर्म आता या ठिकाणी जर बघितलं तर हे कोलिनियर असतात, कारण आपल्याला काय विचारलं की कोलिनियर आहेत की नॉट कोलिनियर आहे हे फाइंड करायचं. तर सगळ्यात पहिले कोणत्या दोनच्या मध्ये पॉइंट असेल हे आपल्याला बघायचं. आता या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर तुमच्या इकडे लक्ष द्या. PR किती आहे तुमचा 7. PR किती आहे 7 आहे. PR 7 आहे आणि QR 3 आहे. तर 7 + 3 काय होईल 10. म्हणजे कुठल्याही 2 स्मॉलर ची ऍडिशन जर ही तिसऱ्या एवढी आली तर ते पॉइंट कोलिनियर असतात. ते पॉइंट काय असतात कोलिनियर असतात. मग या ठिकाणी PR 7 आहे आणि QR 3 आहे. 7 + 3 10 आलं, म्हणजे हे तीनही पॉइंट कोलिनियर आहेत. न सॉल्व्ह करता आपण डोळ्याने बघून सुद्धा सांगू शकतो 7 + 3 10 आहे आणि हा पण 10 आहे, म्हणजे हे तीनही पॉइंट कोलिनियर आहेत. आता राहिला विषय की मिडलला कोणता पॉइंट येईल. तर आता बघा या ठिकाणी या दोघा जर तुम्ही मागे बघितलं तर हा PR आणि हा QR याच्यात कॉमन पॉइंट कोणता आहे मित्रांनो. यात कॉमन पॉइंट आहे R. काय आहे R. म्हणजे तुमचा R कुठे असेल तर मिडलला असेल आणि P आणि Q कुठे असेल तर इनला असेल. अशा पद्धतीने ही तुमची फिगर आहे, ठीक आहे. कशी आली, कारण या स्मॉलर टर्मचं ऍडिशन केलं 7 + 3 10 आलं, कारण 2 स्मॉलरचं ऍडिशन हे तिसऱ्या एवढेच असतं, ठीक आहे. कारण या 10 आणि 7 17 होईल, तो 3 येणार नाही, आणि 10 आणि +3 13 होईल, तो कधी 7 एवढा येणार नाही, ठीक आहे. 7 + 3 10. कुठल्याही 2 स्मॉलर म्हणजे 2 स्मॉलरचं ऍडिशन केलं तिसऱ्या एवढा आलं तर कोलिनियर आणि नाही आलं तर नॉट कोलिनियर. पण आता या ठिकाणी 7 + 3 10 आलं, म्हणजे तिन्ही पॉइंट कोलिनियर आहेत आणि कोलिनियर आहेत. पण या ठिकाणी जर बघितलं तर मिडलला कोणता टर्म येईल हे फाइंड करायचं. आता मिडलला कोणता टर्म येईल तर बघा काय होईल या ठिकाणी 7 + 3 10. आता यात बघितलं PR आणि हा QR, दोघांमध्ये कॉमन पॉइंट कोणता आहे R. जो कॉमन पॉइंट आहे तो मिडलला येईल, म्हणजे बघा तुमचं आता हे PR + हा QR 7 + 3 10. मग या ठिकाणी आता हे सांगितलं आपण फिगरवरून सांगितलं. आता लिहायचं कसं तर अशा पद्धतीने लिहायचं. कसं लिहायचं, डिस्टन्स ऑफ PR + डिस्टन्स ऑफ QR
डिस्टन्स ऑफ क्यू आर. आता काय पी आर चा डिस्टन्स किती आहे 7 प्लस क्यू आर चा डिस्टन्स किती आहे 3. सो 7 प्लस 3 किती आला 10. 7 प्लस 3 किती आला 10. म्हणजे डिस्टन्स ऑफ पी आर प्लस डिस्टन्स ऑफ क्यू आर इज इक्वल टू काय आलं 10. आणि 10 हे कशाचं डिस्टन्स आहे तर 10 हे डिस्टन्स आहे पी क्यू च. कशाचं डिस्टन्स आहे पी क्यू च. म्हणजे या 10 च्या ठिकाणी तुम्ही डिस्टन्स पी क्यू लिहू शकता. कारण जर 10 इज इक्वल टू डिस्टन्स पी क्यू असेल तर 10 च्या ठिकाणी पी क्यू लिहू शकता. म्हणजे या ठिकाणी पी आर प्लस क्यू आर इज इक्वल टू पी क्यू आहे. म्हणजेच आपण काय म्हणू शकतो पॉइंट्स पी कॉमा क्यू कॉमा आर इज कोलिनियर. इज कोलिनियर. ठीक आहे. याला आपण कोलिनियर म्हणू शकतो कारण या ठिकाणी स्मॉलरचं दोनचं ऍडिशन हे बिगर एवढं आलं. ठीक आहे. पी आर प्लस क्यू आर इज इक्वल टू पी क्यू. जर पॉइंट कोलिनियर असतील, कोलिनियर म्हणजे काय सरळ एका रेषेत असतील असे, तर या दोघांचं रिलेशन ऍडिशन हे याच्या एवढं आलंच पाहिजे. आता बघा इथं हे 7 आणि हे 3. 7 प्लस 3 10. त्यामुळे हे पॉइंट कोलिनियर आहे. ठीक आहे. अशाच पद्धतीने तुम्ही बाकीचे प्रॉब्लेम सुद्धा करू शकता. आता बघितलं या ठिकाणी बघा स्मॉलर दोनचं ऍडिशन करा. आता हा 6 प्लस हा 4 काय झालं 10 आणि आर एस काय 8. म्हणजे या ठिकाणी हे कोलिनियर नसतील. हे कोलिनियर नसतील. मात्र आता याला लिहायचं कसं तर बघा 2 नंबरचं कसं लिहायचं. काय लिहायचं स्मॉलरची ऍडिशन करायची डिस्टन्स एस टी. काय म्हणायचं डिस्टन्स एस टी प्लस डिस्टन्स आर टी प्लस डिस्टन्स आर टी. बरोबर आहे. कारण स्मॉलरचं ऍडिशन करायचं डिस्टन्स एस टी प्लस डिस्टन्स आर टी. सो हे काय होईल 6 प्लस 4. 6 प्लस 4 काय होईल 10. काय होईल 10. मात्र या ठिकाणी 8 आहे. काय 8 आहे. मग 8 हा इक्वल येतो का 10 च्या नाही. मग खाली कसं लिहायचं डिस्टन्स एस टी प्लस डिस्टन्स आर टी इज नॉट इक्वल टू काय म्हणायचं नॉट इक्वल टू डिस्टन्स आर एस. नॉट इक्वल टू डिस्टन्स आर एस. सो देयरफॉर पॉइंट काय ते आर एस टी इज नॉट कोलिनियर. हे कोलिनियर नाही आहे. तर ठीक आहे. याच्यावरून असं तुम्ही फाइंड करू शकता. कारण 6 प्लस 4 हे 10 आलं आणि आर एस किती पाहिजे होता तुम्हाला तर आर एस 8 पाहिजे होता. तर तो या ठिकाणी आर एस 8 आहे परंतु या ठिकाणी 10 आलं. जर 8 आलं असतं सॉरी 6 प्लस 4 हे जर याची बेरीज जर 8 आली असती आपण काय म्हणलो असतो हे कोलिनियर आहे. पण हे 8 आणि 10 मॅच होत नाही. म्हणून या ठिकाणी जसं आपण इक्वल टू चा सिंबल वापरला होता इथे नॉट इक्वल टू चा सिंबल वापरायचं म्हणायचं आर एस टी हे पॉइंट कोलिनियर नाहीये. ठीक आहे. आणि जर सेम आलं 10 10 म्हणजे ही ऍडिशन जर स्मॉलची जर याच्या एवढी आली तर त्या ठिकाणी इक्वल दाखवून कोलिनियर म्हणायचं. आता या ठिकाणी तिसरा जर बघितला तुम्ही तर काही 9 अधिक 7 किती होतात 16. म्हणजे डिस्टन्स सीए प्लस बीसी इज इक्वल टू ए बी. म्हणजे हे कोलिनियर आहेत. म्हणजे हे कोलिनियर आहेत हे तुम्ही म्हणू शकता. ठीक आहे. आता नेक्स्ट काय दिले आणखी 3 दिलेत. काय इथे एलियम. एलियम किती आहेत 11. एमएन 12 आणि हे 8. आता 11 आणि 8 किती होतात 19. हे किती आहेत 12. म्हणजे या ठिकाणी काय म्हणणार तुम्ही हे कोलिनियर नाहीये. ठीक आहे. लिहायचं असं माझ्यासारखं फक्त भुली मारू नका. काय लिहिणार तुम्ही असं लिहिणार डिस्टन्स एलएम प्लस डिस्टन्स एनएल असं लिहिणार. कसं लिहिणार तुम्ही डिस्टन्स एलएम प्लस डिस्टन्स एनएल इज इक्वल टू काय होईल 11 प्लस 8 19. काय होईल 19. मग 19 या 12 शी इक्वल आहे का नाही. मग तुम्ही खाली म्हणणार डिस्टन्स एल कॉमा एम प्लस डिस्टन्स एन कॉमा एल is not equal to distance mn. Not equal to distance mn. So LMN काय LMN points LMN is not collinear. काय म्हणणार तुम्ही points L, N, N are not collinear. हे collinear नाही आहे असं तुम्ही म्हणणार. आता इथं सुद्धा सॉल्व करायचं तर काय 8 प्लस 7 15. म्हणजे ते काय म्हणणार तुम्ही डिस्टन्स वाय झेड प्लस डिस्टन्स एक्स झेड इज इक्वल टू 7 प्लस 8 15. आणि हे एक्स वाय चं डिस्टन्स आहे. म्हणजे या तिघांना तुम्ही काय या दोघांची ऍडिशन काय दाखवणार तुम्ही डिस्टन्स एक्स वाय. काय म्हणणार तुम्ही डिस्टन्स एक्स वाय. देयरफॉर एक्स वाय झेड इज अ कोलिनियर. इथे सुद्धा काय म्हणणार तुम्ही 6 प्लस 5 11 आणि हे नाहीये
8 म्हणजे या ठिकाणी हे कोलिनियर नाहीयेत. अशा पद्धतीने तुम्ही कोलिनियर आहेत की नाही ते फाइंड करू शकता. ठीक आहे. आता क्वेश्चन नंबर 5 काय म्हणते क्वेश्चन नंबर 5 मध्ये पॉइंट एक्स वाय झेड आर कोलिनियर सच दॅट एक्स वाय इज 17 वाय झेड इज 8 देन फाइंड एक्स झेड. काय म्हटलं त्यांनी की हे तीनही पॉइंट एक्स वाय झेड कोलिनियर आहेत. एक्स वाय 17 आहे, वाय झेड 8 आहे, तर डिस्टन्स एक्स झेड किती, डिस्टन्स एक्स झेड किती ते आपल्याला फाइंड करायचे. आता सपोज एक्स वाय झेड एक कोलिनियर आहे. ठीक आहे, म्हणजे एका लाईन मध्ये असतील. आता जर तुम्ही या ठिकाणी बघितलं तर या ठिकाणी हा एक्स वाय 17 आहे आणि हा वाय झेड 8 आहे. आता एक्स झेड तुम्हाला फाइंड करायचा. आता या ठिकाणी 2-3 कंडिशन बनतील, सॉरी 2 कंडिशन बनतील. कसं, सपोज जर तुम्ही असं म्हटलं की हे इथं या ठिकाणी बघितलं तर वाय पॉइंट कॉमन आहे या दोन ठिकाणी. तुम्ही जर म्हणलं की एक्स झेडच्या मध्ये वाय आहे, एक्स झेडच्या मध्ये वाय आहे, ही पहिली पॉसिबिलिटी आहे की एक्स झेडच्या मध्ये काय येऊ शकतो, वाय येऊ शकतो. ठीक आहे, एक्स झेडच्या मध्ये. आता सपोज तुम्ही जर इकडे म्हटलं तर वाय एक्स वायच्या मध्ये झेड येऊ शकतो. दुसरी पॉसिबिलिटी काय येऊ शकते, जर याचा विचार केला कॉमन पॉइंट झेड आहे, सो या एक्स आणि वायच्या मध्ये झेड येऊ शकतो. ठीक आहे, एक्स आणि वायच्या मध्ये झेड येऊ शकतो. बरोबर आहे. अशा पद्धतीनं आता इथे जर एक्स झेडच्या मध्ये जर वाय म्हटलं तर एक्स वाय किती दिला तुमचा, तर एक्स वाय 17 दिला, एक्स वाय 17 दिला, वाय झेड किती आहे 8 आहे. तुमचा पूर्ण एक्स झेड किती होईल 23. एक्स झेड काय होईल 23 होईल. आणि आता इथे एक्स झेड आपल्याला फाइंड करायचा आहे. एक्स झेड काय करायचा आहे, फाइंड करायचा आहे. ठीक आहे, एक्स झेड फाइंड करायचा आहे. आणि वाय झेड दिला 8, हा दिलाय 8 आणि टोटल एक्स वाय 17 आहे. तो 17 मायनस 8 म्हणजे इथे किती येईल 9, किती 9 येईल. अशा प्रकारच्या 2 पॉसिबिलिटी बनतील. पण इथे त्यांनी काय म्हटलं की एक्स वाय झेड कोलिनियर आहे. या पॉसिबिलिटी केव्हा, जर हे वाक्य दिलेलं नसतं तर ह्या 2 पॉसिबिलिटी आल्या असत्या. काय म्हटलं असतं की हे कोलिनियर आहेत आणि फाइंड करा, तर या 2 पॉसिबिलिटी आल्या असत्या की एक तर हा एक्स आणि वाय चा विचार केला असता तर हा वाय याच्या मिडल आला असता एक्स झेडच्या, आणि ह्या वाय झेडचा विचार केला असता एक्स झेडचा तर हा झेड मिडल आला असता. तेव्हा या 2 व्हॅल्यू मिळू शकतात. मात्र या ठिकाणी त्यांनी एक्स वाय झेड कोलिनियर आहेत असं सांगितलं. म्हणजेच काय की एक्स वाय झेड कोलिनियर आहेत. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी त्यांनी असं सांगितलं की एक्स वाय आणि झेड याचा मीनिंग हे स्ट्रेट आहेत, असे जे दिलेले नाव आहेत तसेच पॉइंट एक्स वाय झेड कोलिनियर आहेत. म्हणजे तुम्हाला असंच म्हणावं लागेल एक्स वाय आणि झेड. इथे एकच पॉसिबिलिटी बनणार. का, कारण त्यांनी ऑलरेडी गिवन दिले की एक्स वाय झेड कोलिनियर आहेत. त्यांनी तर म्हटलं असतं की हे 3 पॉइंट कोलिनियर आहेत पण कोणता पॉइंट मिडलला आहे हे माहित नाही. जर असं म्हटलं की कोणता पॉइंट मिडलला आहे हे माहित नाही, त्यावेळेस 2 पॉसिबिलिटी बनतात. कारण या दोघांचा विचार केला तर कॉमन पॉइंट वाय बनतो, या दोघांचा विचार केला तर कॉमन पॉइंट झेड बनतो. अशा 2 पॉसिबिलिटी बनतील जेव्हा कोणता पॉइंट मिडलला आहे हे माहित नसल्यानंतर. पण या ठिकाणी मिडलला म्हणजे मध्ये. ठीक आहे, पण या ठिकाणी एक्स वाय झेड कोलिनियर आहेत म्हटल्यानंतर या ठिकाणी वायच पॉइंट मिडलला घ्यावा लागेल, कारण त्यांनी सांगितलं की वाय पॉइंट मिडलला आहे. ठीक आहे, आता या ठिकाणी डिस्टन्स एक्स वाय काय होईल, डिस्टन्स एक्स वाय आपला कोलिनियरचा फॉर्म्युला काय आहे, या दोघांची ऍडिशन ही एक्स झेड एवढी आली पाहिजे. म्हणजे डिस्टन्स एक्स वाय प्लस डिस्टन्स वाय झेड इज इक्वल टू काय आलं पाहिजे, डिस्टन्स एक्स झेड. आता मागच्या क्वेश्चन मध्ये याच्यावरून आपण कोलिनियर ठरवलं, आता त्याचा यूज करायचा. जर पॉइंट कोलिनियर ऑलरेडी गिवन दिलंय तर एक्स वाय प्लस वाय झेड हे एक्स झेड एवढं यायला पाहिजे. एक्स वाय प्लस वाय झेड हे टोटल एक्स झेड एवढं यायला पाहिजे. आता एक्स वाय किती आहे तर 17, सो 17 प्लस वाय झेड किती आहे तर 8. ठीक आहे, वाय झेड किती आहे तर 8, सो दिस इज डिस्टन्स एक्स झेड, दिस इज डिस्टन्स एक्स झेड. म्हणजे डिस्टन्स एक्स कॉमा झेड इज इक्वल टू किती आलं तुमचं 23 युनिट. काय 23 युनिट, कारण एक्स वाय झेड हे कोलिनियर आहेत. सो एक्स वाय प्लस वाय झेड इज इक्वल टू एक्स झेड. ते 17 अधिक 8 किती होईल 23 युनिट. हे तुमचं डिस्टन्स 23 युनिट. ठीक आहे, एक्स वाय झेड तुम्ही कोलिनियर म्हटलं तर. ठीक आहे, अशा पद्धतीने हा क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करू शकता. आता नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय म्हटलंय, नेक्स्ट क्वेश्चन मध्ये त्यांनी म्हटलंय स्केच प्रॉपर फिगर अँड राईट आन्सर ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स. ठीक आहे, स्केच राईट फिगर अँड आन्सर ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन. आता तुम्ही या ठिकाणी जरी त्यांनी एक्स वाय झेड कोलिनियर म्हटलं, तुम्ही या पॉसिबिलिटी जर फर्स्ट म्हटलं, काय म्हटलं तुम्ही, पॉसिबिलिटी
पॉसिबिलिटी फर्स्ट, ठीक, पॉसिबिलिटी फर्स्ट, ठीक आहे. आता या ठिकाणी उल्लेख केला नाही त्यांनी कोणता पॉईंट मिळेल नाही. आता एक्स वाय झेड जरी त्यांनी कोलिनियर म्हटलं, पण वाय आपण जर सपोज असं या ठिकाणी म्हटलं की वाय हा एकदा मिडलला ठेवला, ठीक आहे. आता सपोज पॉसिबिलिटी सेकंड, पॉसिबिलिटी सेकंड, पॉसिबिलिटी सेकंड आपण काय म्हटलं की वाय मिडलला नाहीये. आता या ठिकाणी सपोज झेड मिडलला आहे, कारण या ठिकाणी जर बघितलं एक्स वाय आणि वाय झेड जो दोन्ही मध्ये कॉमन असतो तो मिडलला असतो, याच्यामध्ये कॉमन वाय होता. आता वाय झेड आणि एक्स झेड चा विचार केला तो कॉमनला काय येईल, झेड, काय येईल, झेड. म्हणजे हे कसं येईल, एक्स झेड आणि वाय. कसे येतील पॉइंट हे, एक्स झेड वाय, अशी एक्स झेड आणि वाय, ठीक आहे. आता यात इथं जर केलं तर काय होईल, डिस्टन्स एक्स झेड प्लस डिस्टन्स वाय झेड इज इक्वल टू डिस्टन्स एक्स वाय. फॉर्म्युला बदलेल थोडं, ठीक आहे. डिस्टन्स एक्स झेड प्लस डिस्टन्स वाय झेड इज इक्वल टू डिस्टन्स एक्स वाय. आता एक्स झेड तर फाइंड करायचंय म्हणजे डिस्टन्स एक्स झेड तुम्हाला ऍज इट इज लिहावं लागेल. डिस्टन्स वाय झेड किती दिले तर 8, सॉरी प्लसचा सिंबल आहे माझ्या. डिस्टन्स एक्स झेड प्लस 7 वाय झेड किती 8, तर प्लस 8 इज इक्वल टू 70. आता हा प्लस 8 तिकडे गेला तर मायनस होईल. सो डिस्टन्स एक्स झेड इज इक्वल टू 17 मायनस 8 दॅट इज इक्वल टू 9. सो डिस्टन्स एक्स झेड जे तुम्हाला फाइंड करायचे त्याच्या ठिकाणी दोन व्हॅल्यू मिळाल्या, एक मिळाली 23 युनिट आणि दुसरी मिळाली 9 युनिट, ठीक आहे. आता हे जर त्यांनी कोलिनियर म्हटलं, जर त्यांनी असं दिलं असतं तर कसं, जर त्यांनी असं म्हटलं असतं की एक्स वाय झेड अशा पद्धतीने कोलिनियर आहे तर तुम्हाला पॉसिबिलिटी फर्स्ट हे आन्सर द्यावं लागलं असतं. जर त्यांनी असं म्हटलं असतं की एक्स झेड वाय कोलिनियर आहे तर पॉसिबिलिटी सेकंड म्हणावं लागलं असतं. परंतु या ठिकाणी त्यांनी फक्त म्हटलंय पॉइंट एक्स वाय झेड आर कोलिनियर, ठीक आहे. आता वाचताना असं वाटतं की त्यांनी असं म्हटलं असेल की एक्स वाय झेड स्ट्रेट कोलिनियर आहेत, पण जर एका पद्धतीने विचार केला तर हे त्यांनी असा उल्लेखच केला नाही की हे तीन स्ट्रेट आहेत म्हणून, फक्त एक्स वाय झेड कोलिनियर म्हटलं. तर त्यावेळेस अशा दोन पॉसिबिलिटी मध्ये तुम्ही आन्सर लिहून ठेवायचं, ठीक आहे. म्हणजे तुमचं चुकणार नाही. कदाचित जर असंच विचारलं असेल तर ते पण बरोबर येईल, आणि जर कदाचित टिल्ट असं जर विचारलं असलं तर तुम्हाला फुलच मार्क मिळून जाईल, ठीक आहे. मग त्या ठिकाणी आपलं कुठल्याच अँगलला चुकायची शक्यता येत नाही. त्यामुळे दोन्ही पॉसिबिलिटी लिहून टाकायची, ठीक आहे. ही पॉसिबिलिटी फर्स्ट आहे. जेव्हा या दोघांचा विचार केला तर वाय कॉमन येतो, या दोघांचा विचार केला तर झेड कॉमन म्हणजे झेड मिडल येतो. अशा दोन पॉसिबिलिटीने आन्सर तुम्हाला मिळून जाते, ठीक आहे. 17 8 23 होतात का, सॉरी 25 होतात, 25, ठीक आहे. 17 3 20 आणि 5 25, राईट. 25 युनिट अँड 9 युनिट दोन आन्सर, ठीक आहे. 17 आणि 8 25. आता 6 क्वेश्चन. 6 क्वेश्चन मध्ये काय म्हटलंय, स्केच प्रॉपर फिगर अँड राईट द आन्सर ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन. प्रॉपर फिगर ड्रॉ करायची. आता या ठिकाणी बघा, या ठिकाणी डायरेक्ट मागच्या क्वेश्चन सारखं म्हटलं का ए बी सी कोलिनियर, तसं नाही. त्यांनी काय म्हटलंय ए स्लॅश बी स्लॅश, म्हणजे स्लॅश नाही येते, सॉरी, ए बी सी. म्हणजे या ठिकाणी ही प्रॉपर फिगर कशी आहे, तर फर्स्ट क्वेश्चन जर सॉल्व्ह करायचं म्हटलं तर या ठिकाणी त्यांनी तसा उल्लेख केलाय ए डॅश बी डॅश सी. याचा अर्थ हे तिन्ही असे कोलिनियर आहेत की ए बी आणि सी याशी स्ट्रेट आहेत, म्हणजे बी पॉइंट मिडललाच आहे, हे त्यांनी या फिगरवरून म्हटलं. याच्यावरून तुम्ही म्हणू शकता इथे आर एस टी स्ट्रेट एक्स वाय झेड. तिथं असं दिलेलं नव्हतं म्हणून दोन पॉसिबिलिटी आन्सर करावं लागलं. जर असं दिलेलं असेल तर मग दोन पॉसिबिलिटी करायची गरज नाही, कारण याचा एक्झॅक्ट अर्थ होतो की एबीसी हे कोलिनियर आहेत आणि बी मिडलला आहे. याचा स्ट्रेट अर्थ असा होतो आर एस टी कोलिनियर आहेत आणि एस मिडलला आहे. एक्स वाय झेड चा याचा अर्थ होतो की एक्स वाय झेड कोलिनियर आहेत आणि वाय मिडलला आहे. मात्र या क्वेश्चन मध्ये तुम्ही बघा फक्त काय म्हणलं होतं की ए एक्स वाय झेड हे कोलिनियर आहेत. त्यांनी एक्स वाय झेड हा वाय मिडलला आहे म्हटलं नव्हतं, का झेड मिडलला आहे म्हटलं नव्हतं. पण कंडिशन दोनच येतील, याच्या व्यतिरिक्त कंडिशन येऊ शकत नाही. पॉसिबिलिटी फर्स्ट, पॉसिबिलिटी सेकंड, हे दोनच आन्सर फाइंड होऊ शकतात. याच्या पलीकडे आन्सर फाइंड होणार नाही. त्यामुळे हे दोन्ही आन्सर अशा वेळेस लिहून टाकायचे, ठीक आहे. चला क्वेश्चन नेक्स्ट. काय म्हटलं ए बी सी. आता या ठिकाणी एबीसी म्हटलं तर काय तुमचं डिस्टन्स ए बी. आता या ठिकाणी लेंथ वापरलं, डिस्टन्सच्या ठिकाणी लेंथ वापरला, आपण पण लेंथ वापरू. लेंथ आणि डिस्टन्स सेमच. सो काय होईल लेंथ ए बी प्लस लेंथ बी सी इज इक्वल टू लेंथ ए सी. हा कोलिनियर नुसार, ठीक आहे. ए बी प्लस बी सी इज इक्वल टू ए सी, कारण हे कोलिनियर म्हटलेलं आहे, ठीक आहे. स्केच म्हणजे फिगर, स्केच प्रॉपर फिगर म्हणजे तुम्हाला फिगर सुद्धा अशा पद्धतीने ड्रॉ करावं लागेल. आता ए बी किती दिलाय तर ए बी या ठिकाणी फाइंड करायचं आहे. ए सी 11 आहे,
सो लेंथ ए बी ॲज इट इज प्लस बी सी किती दिलाय तर बी सी 6.5, त्यानंतर ए सी किती तर 11 ॲज इट इज. आता हा प्लस 6.5 तिकडे गेला काय होईल मायनस. सो लेंथ ए बी इज इक्वल टू 11 मायनस 6.5. सो याचा आन्सर काय येईल 4.5. काय येईल 4.5. 7 जरा नाही 5.5 येईल 5.5. ठीक आहे नाही 4.5 येईल. लगेच करून बघायचं असं डाऊट आला तर 6.5 प्लस 4.5 550 म्हणजे 10 कॅरी 1 6 4 10 11 6.5 प्लस 4.5 11 म्हणजे 4.5 आन्सर येईल. काय येईल 4.5. ठीक आहे जे पहिल्या क्वेश्चनचा आन्सर आलं 4.5. ठीक आहे. आता दुसरा क्वेश्चन त्याच पद्धतीनं फिगर स्केच RST स्ट्रेट आहे म्हणजे RST असं ड्रॉ करावं लागेल. ठीक आहे. इथं तुम्ही मी रेषा मारतोय तुम्ही जर त्या ठिकाणी पॉईंट दिले तर एकदम चांगलं होईल. पण हे तुम्हाला पॉईंट दिसणार नाही छोटे म्हणून मी तशी त्या ठिकाणी लाईन करतोय. पण त्या ठिकाणी एक्झॅक्टली पॉईंट आहेत. कसं आहे ते तर असं आहे ते. ठीक आहे. हा RST RS आणि T पण हे पॉईंट दिसणार नाही म्हणून मी त्या रेषा मारत होतो. ठीक आहे. हा RST आहे म्हणजे या ठिकाणी काय होईल डिस्टन्स RS प्लस डिस्टन्स ST. डिस्टन्सच्या ठिकाणी लेंथ वापरले तर लेंथ तुम्ही लेंथच वापरा. क्वेश्चन मध्ये लेंथ दिले तर लेंथच वापरायचं. सो लेंथ RS प्लस लेंथ ST इज इक्वल टू लेंथ RT इज इक्वल टू लेंथ RT. ठीक आहे इज इक्वल टू लेंथ RT. ठीक आहे. या ठिकाणी दिसायला थोडंसं ओळखू येणार नाही. सो लेंथ RT. आता बघा RS गिवन दिलाय का हो 2.5. सो इथे लिहा 2.5 प्लस ST गिवन दिलाय का हो 3.7 इज इक्वल टू काय लेंथ RT इज इक्वल टू RT आहे. ठीक आहे. आता दोघांची ऍडिशन करा काय होईल 2.5 प्लस 3.7. ठीक आहे. 7 5 12 2 कॅरी 1 3 2 5 आणि 6 6.2. सो काय आलं तुमचं लेंथ ऑफ RT इज इक्वल टू लेंथ RT किती आली तर 6.2 आली. या ठिकाणी लिहायचं लेंथ RT इज इक्वल टू 6.2 युनिट. हे झालं तुमचं क्वेश्चन सेकंडचं आन्सर. अशाच पद्धतीने तुम्ही क्वेश्चन थर्ड सुद्धा करू शकता. काय एक्स वाय झेड दिलं कशी फिगर येईल अशी एक्स वाय आणि झेड. हा एक्स हा वाय आणि झेड. ठीक आहे. अशा टाइपची फिगर येईल. या ठिकाणी एक्स वाय प्लस वाय झेड करायचं. एक्स वाय दिलेलं आहे वाय झेड दिलेलं नाहीये इज इक्वल टू एक्स झेड घ्यायचं आणि तुमचा आन्सर तुम्हाला ऍडिशन सबट्रॅक्शन नुसार मिळून जाईल. अशा पद्धतीने तुम्ही हे सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. तर नेक्स्ट मध्ये काय दिलंय लास्ट क्वेश्चन. हा जो तुमचा फर्स्ट टॉपिक आहे बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री यातला फर्स्ट पॉईंट म्हणजे 1.1 मधला हा शेवटचा क्वेश्चन आहे आणि कन्सेप्च्युअल क्वेश्चन आहे. याची एक ऍक्टिव्हिटी सुद्धा बुक मध्ये दिलेली आहे तुम्हाला. ती जर तुम्ही लर्न केली तर समजा ती ऍक्टिव्हिटी पण मी तर सांगतो हाच क्वेश्चनचा आन्सर म्हणजे ती ऍक्टिव्हिटी आहे. विच फिगर इज फ्रॉम 3 नॉन कोलिनियर पॉईंट. आता कोलिनियर पॉईंट आणि नॉन कोलिनियर पॉईंट हा कन्सेप्ट कळायला पाहिजे. कोलिनियर पॉईंट म्हणजे काय सरळ एका स्ट्रेट लाईन मध्ये असणार आहे. सपोज हा A हा B आणि हा C जर असेल तर हे काय झाले स्ट्रेट एका लाईन मध्ये म्हटल्यानंतर हे कोलिनियर आहेत. काय हे कोलिनियर पॉईंट आहेत. हे कोलिनियर आहेत. ठीक आहे. पण जर हा A इकडे हा B इकडे आणि हा C इकडे असेल तर A B आणि C हे जर वेगवेगळ्या ठिकाणी असेल तर याला म्हणायचं नॉन कोलिनियर. काय म्हणायचं याला नॉन कोलिनियर म्हणजे हे एका स्ट्रेट लाईन मध्ये येणार नाही. नॉन कोलिनियर आहे. जर तुम्ही या नॉन कोलिनियर पॉइंटला जर जोडलं तर कोणती फिगर तयार होती. सपोज तुम्ही आता ह्या AB ला जोडलं त्यानंतर ह्या BC ला जोडलं आणि ह्या AC ला जोडलं तर या ठिकाणी तयार होईल ट्रायंगल. कोणती फिगर तयार होईल ट्रायंगल. म्हणजे when we join a 3 non-collinear point then the figure form is triangle. काय येईल या क्वेश्चनचा आन्सर ट्रायंगल. फिगर काढून दाखवायची. ठीक आहे. असे 3 नॉन कोलिनियर पॉइंट दाखवायचे. 3 नॉन कोलिनियर पॉइंटला जोडायचं त्यानुसार तुम्हाला मिळेल ट्रायंगल. 3 नॉन कोलिनियर पॉइंटला जर जोडलं तर ट्रायंगल तयार होतो. हे आता कधीच विसरायचं नाही. अशा पद्धतीनं हा प्रॅक्टिस सेट 1.1 याच्यावरचं बेसिक संपलं. एक समरी घेऊया 2 मिनिटांमध्ये. आपण आज काय काय शिकलो. आपण शिकलो पॉइंट. ठीक आहे. म्हणजे ऍक्च्युअली आपण जॉमेट्री म्हणजे काय हे शिकलो तर जॉमेट्री म्हणजे काय अर्थचं मेजरमेंट ऑफ अर्थ म्हणजे या पृथ्वीच्या अंतर्गत येणाऱ्या सगळ्या ज्या ऑब्जेक्ट आहेत त्याचं मेजरमेंट म्हणजेच आपल्याला जॉमेट्री आणि त्या जॉमेट्रीला आपण केली सुरुवात.
त्यामध्ये सगळ्यात पहिला पॉईंट बघितला पॉईंट. पॉईंट म्हणजे काय, एखाद्या पेन्सिलच्या टिपनं, शार्प टिपनं तुम्ही जे बनवता हा झाला पॉईंट. ठीक आहे, सपोज मी डार्क करतो, हा झाला पॉईंट. त्या पॉईंटला कुठलाही एरिया नसतो, लेंथ नसते, ब्रीथ नसते आणि हाईट नसते. त्यानंतर लाईन. लाईन कशाला म्हणायचं, तर ही आहे तुमची लाईन. लाईनचा अर्थ हे जे एरो आहेत हे इन्फायनाइट पुढे वाढत जातात. ठीक आहे, त्याला तुम्ही काउंट करू शकत नाही, ते पुढे लाईन वाढतच जात असते. एरोचा अर्थ ती इन्फायनाइट वाढत जाते, याला तुम्ही लाईन म्हणता. त्यानंतर प्लेन. प्लेन म्हणजे काय, कुठलाही फ्लॅट सरफेस असेल त्याला तुम्ही प्लेन म्हणता. ठीक आहे, कुठलाही फ्लॅट सरफेस म्हटलं त्याला प्लेन म्हणायचं. त्यानंतर आपण बिटवीननेस. बिटवीननेस म्हणजे काय, सपोज हे पी क्यू आणि आर असेल, पी क्यू आणि आर जर असेल तर या ठिकाणी क्यूब इज बिटवीन पी अँड आर, म्हणजे डिस्टन्स पी क्यू प्लस डिस्टन्स पी क्यू पी आर इज इक्वल टू क्यू आर इज इक्वल टू पी आर. डिस्टन्स पी क्यू प्लस क्यू आर हे पी आर होतं. हे झालं बिटवीननेस. त्या बिटवीननेस नंतर आपण काय शिकलो तर त्यात मला एक पॉईंट आला कोऑर्डिनेट. सपोज एखादी नंबर लाईन असेल तर त्या नंबर लाईन वरती कोऑर्डिनेट असेल तर ती नंबर लाईन आपण बघितली होती. कोऑर्डिनेट म्हणजे काय, त्या पॉईंटच्या रिलेटेड असणारा तो नंबर. म्हणजे बी ला जर -3 असेल तर त्या बी चा पॉईंट -3 आहे. त्या पद्धतीनं आपण डिस्टन्स फाइंड करायचं सुद्धा शिकलो. डिस्टन्स कसं फाइंड करायचं, तर मोठ्या जो कोऑर्डिनेट आहे त्यातून छोटा कोऑर्डिनेट काय करायचा, मायनस करायचं. म्हणजेच काय की सपोज या ठिकाणी नंबर लाईन आहे, या सी चा कोऑर्डिनेट जर सी चा कोऑर्डिनेट जर 5 असेल आणि ह्या ए चा कोऑर्डिनेट 2 असेल तर 5 मोठा आहे तर 5 - 2 केलं तर 3, म्हणजे तुम्हाला ए सी डिस्टन्स 3 मिळतं. म्हणजे मोठ्या कोऑर्डिनेट मधून छोटा कोऑर्डिनेट मायनस करायचा, त्यानंतर डिस्टन्स मिळतं. अशा पद्धतीने हे सर्व बेसिक आणि हे सर्व प्रॅक्टिस आपण बघितली. आता कोलिनियर पॉईंट काय म्हणायचं, सर्व स्ट्रेट असणारे कोलिनियर पॉईंट. कोलिनियर पॉईंट कसं आहे ठरवायचं, तर कुठल्याही दोन जे स्मॉल डिस्टन्स दिले असेल तर दोन स्मॉल डिस्टन्स हे तिसऱ्या डिस्टन्स एवढं जर आलं तर ते कोलिनियर असतात, अदरवाईज ते कोलिनियर नसतात. हे कसं लिहायचं, म्हणजे ओरली तर आपल्याला कळतं, परंतु लिहायचं कसं पेपरवरती हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलं. आणि अशा पद्धतीनं हे आजचं लेक्चर या ठिकाणी संपलंय. आता राहिलेला 1.2 आणि त्याच्यावरचं बेसिक हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया. थँक्यू.